राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मेंदूची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, BP शुगर लेवलमध्ये ठेवण्यासाठी बऱ्याचदा औषधं घेतल्या जातात. पण त्याबरोबरच लाईफस्टाईल चेंजेस पण आवश्यक आहे. योगाबरोबर आपल्याला रोजचे खाण्यापिण्यातील बदल आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढवते. सोबतच आपली शुगर, BP, कोलेस्ट्रॉलसुद्धा हे नियंत्रणामध्ये ठेवतो. तर आज आपण हे सगळं हेल्दी साहित्य वापरून चविष्ट मिक्स चटणी पाहणार आहोत. चटणी एक, फायदे अनेक. तर या मिक्स चटणीमध्ये प्रत्येक पदार्थ विचारपूर्वक घातलेला आहे. त्यामुळे ही चटणी खाऊन मेंदूची कार्यक्षमता तर वाढेलच, लक्षात राहील. सोबतच अनेक आजारांवर गुणकारी, बहुउपयोगी, बहुगुणी हे मिक्स चटणी कशी करावी ते पाहूया. चला पटकन चटणीसाठी लागणारं साहित्य पाहूया. 1 बोल शेंगदाणे, 1 बोल अळशी सीड म्हणजे फ्लॅक्स, त्यानंतर 1 बोल इथे मी धुतलेला कढीपत्ता घेतलेला आहे. त्याच्यानंतर साधारण पोहे खायचे 3 ते 4 चमचे इथे मी पंपकिन सीड्स घेतलेले आहे. मी याचं आपल्याला महत्त्व देखील सांगणार आहे, काय आहे आणि काय नाही. त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहे. साधारण एक 20 ते 22 मी इथे काळी मिरी घेतलेली आहे. 1.5 ते 2 चमचे आपल्याला जिरे घ्यायचं आहे. सेंधव मीठ, लाल तिखट आणि 20-1 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 आपल्याला साबूत मिरच्या घ्यायच्या. हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे, मिरच्या घेणं स्किप केल्या तरी चालतील. तर एक एक करून आपण सगळं साहित्य भाजून घेऊ. त्यासाठी जाडबुडाची कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये इथे मी अलसी घातलेली आहे. आता हे आपण मंद आचेवरती छान खमंग खरपूस भाजून घेऊ. फ्लॅक्ससीड, अळशी म्हणजेच जवस अत्यंत उपयुक्त ओमेगा 3 फॅटी ॲसिड, विटॅमिन B, मॅग्नेशियम आणि भरपूर फायबर असतं. जवसाच्या सेवनाने मानसिक स्थैर्य लाभते, एकाग्रता वाढते, बुद्धी वाढते. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. फ्लॅक्ससीड हे एक सुपर फूड आहे. हृदयाचं आरोग्य सुधारणं, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवणं, पचनक्रिया सुधारणं आणि वजन नियंत्रणात ठेवणं हे जवस खाण्याचे मुख्य फायदे आहेत. शुगरसुद्धा जवस खाल्ल्यामुळे कंट्रोल होते. तर अनेक आजारांवर गुणकारी ही जवस आहे. तर या चटणीमध्ये आपण इतर घटकही घालणार आहोत. तर हे घटक शरीरासाठी खूप उपयोगी आहे. बघा, चट 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 आवाज येत आहे, म्हणजे जवस छान हलके भाजल्या गेले की चटचट आवाज यायला लागतो. हलके भाजलेले जवसच आपल्याला काढायचे. जवस आपल्याला खूप जास्त नाही भाजायचे. आता कसं ओळखायचे जवस पूर्ण झाले आहे की नाही व्यवस्थित भाजून? तर तुम्ही जर एक कच्चा जवस खाल्ला तर तो व्यवस्थित दाताखाली चावल्या जात नाही. पण तुम्ही जर भाजलेलं जवस खाल्लं तर पटकन खाल्ल्या जातो आणि त्याची चव देखील वेगळी लागते. आणि किंचित भाजल्यामुळे जवस फुलले आहे. गॅस बंद करून हलके भाजलेले जवस आपण एका ताटात काढून घेऊ. गॅस पुन्हा मी ऑन केलेला आहे आणि याच कढईत आपण शेंगदाणे भाजून घेऊ. गॅसची फ्लेम आपल्याला मंद किंवा मीडियम ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती आपल्याला शेंगदाणे नाही भाजायचे, नाहीतर शेंगदाणे वरतून भाजल्या जातील आणि आतून थोडे कच्चे राहतील. आता शेंगदाणे यात अनसॅच्युरेटेड फॅट, प्रथिने, खनिजे भरपूर प्रमाणात असतात. अजून यात विटॅमिन E असते, त्यामुळे मेंदू निरोगी राहतो आणि स्मरणशक्ती चांगली होते. यात असणाऱ्या पोषक तत्वांमुळे शेंगदाण्याला गरिबांचा बदाम असे देखील म्हणतात, कारण शेंगदाण्यांमध्ये बदाम इतकीच पोषक तत्वे असतात. तर आज या चटणीमध्ये शरीरासाठी उपयोगी पडणारे आपण खूप सारे घटक घातलेले आहे. त्यामुळे ही चटणी चविष्ट तर आहेच, आरोग्यासाठी पण गुणकारी आहे. तर छान चटचट आवाज येईपर्यंत आणि किंचित अशा प्रकारे डाग लागेपर्यंत मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. भाजलेले शेंगदाणे आपण जवससोबत काढून घेऊ. मी याचे सालं नाही काढलेले, तुम्ही सालं काढले तरी चालतील, पण सालांमध्ये सुद्धा भरपूर पोषक तत्व असतात, त्यामुळे मी सहसा सालं काढत नाही. आता यात आपल्याला घालायच्या आहे या भोपळ्याच्या बिया. तर ह्या बघा, हे अशातल्या तांबडा आपला जो भोपळा असतो पिवळा, त्यातल्या ह्या बिया आहे आणि ह्या आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर आपल्याला तेल किंवा तूप काहीही घालायचं नाही आहे. भोपळ्याच्या बिया हे उत्तम पोषण देणारे सुपर फूड असून त्यात मॅग्नेशियम, झिंक आणि अनेक जीवनसत्वे असतात. तर पंपकिन सीड हृदयविकार, शुगर कंट्रोल, BP, कोलेस्ट्रॉलसाठी उपयोगी आहे. भोपळ्याच्या बियांचे मन आणि स्मरणशक्ती
तीक्ष्ण होते, त्यामुळे याचं सेवन प्रत्येकाने करावे. तर आपल्याकडून अशा ह्या बिया खाल्ल्या जात नाही, तर आपण अशा प्रकारे चटणीमध्ये थोड्याशा जरी घातल्या ना, तर थोड्याशा का न हो अशा रूपाने आपल्या पोटात जातील. यांनाही चटचट आवाज येतो आहे आणि ह्या आपल्याला पटकन काढून घ्यायच्या. फक्त यातला कच्चेपणा जाईल. आपल्याला ह्या इतपतच भाजायच्या आहे. भाजलेल्या भोपळ्याच्या बिया आपण काढून घेऊ. यामध्ये आपल्याला ह्या सूर्यफुलाच्या बिया घालायच्या आहे. यामध्ये विटॅमिन ई भरपूर असते आणि ह्यासुद्धा आपल्या रोजच्या आहारात थोड्या का न हो असायला पाहिजे. तसं सूर्यफुलाचं तेल येतं, पण प्रत्येक घरामध्ये ते तेल वापरल्या जात नाही. मग अशा प्रकारे आपण चटणीमध्ये जर थोडासा सूर्यफुलांच्या बियाचा वापर केला तर प्रत्येकाला का न हो थोडासा त्याचा बेनिफिट नक्की मिळेल. तर यामध्ये विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. हे सुद्धा आपल्याला फक्त कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर सूर्यफुलांच्या बियांमध्ये मॅग्नेशियम प्रथिने आहे. रोज मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, कोलेस्ट्रॉल बीपी नियंत्रणात राहते. हे पण सुपरफूड असून रोगप्रतिकारशक्ती वाढवून त्वचेसाठी फायदेशीर आहे. मॅग्नेशियम कॉपर असतं, थंडीत शरीराला उबदारपणा देतात. आता यामध्ये आपण घालूया काळी मिरी. तर ही 30 काळी मिरी आहे जी आपण गरम मसाल्यासाठी वापरतो. तर काळी मिरी खाल्ल्यामुळे मेंदू आपली जी बुद्धी आहे ती तल्लख होते. तर काळी मिरीचा वापर मसाल्यांमध्ये केला जातो आणि बऱ्याच घरांमध्ये आपण जे सलाद करतो त्यावरती काळी मिरीची पूड आहे ती घातल्या जाते. यात आपण जर 15-20 दाणे जरी घातले त्यामुळे चटणीला एक खूप छान चव येते आणि अशा निमित्ताने का न हो मुलांच्या पोटात पुन्हा थोडीशी काळी मिरी जातात. काळी मिरीचा कच्चापणा निघेल इतपत मी भाजून घेतल्या आणि भाजल्याचा छान खमंग वास येत आहे. यात आपण घालू जिरे. जिऱ्याशिवाय तर खरं सांगू का चटणी अपुरीच आहे. फक्त आजकाल वातावरण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, त्यामुळे यात जे एक्स्ट्रा मॉइश्चर असेल ते सगळं निघून जाईल. त्यामुळे आपल्याला किंचित हे भाजून घ्यायचं आहे 30-35 सेकंड. आता यामध्ये आपण घालूया मिरच्या आणि मिरच्यासुद्धा आपण साधारण त्यातलं मॉइश्चर निघेल इतपत आपण परतून घेऊ. तर भाजलेले जिरे आणि मिरच्या हे देखील आपण इथे काढून घेऊ. याच प्रकारे आपण लसूण देखील थोडासा परतून घेऊ, म्हणजे यात मॉइश्चर असतं आणि त्यानंतर लसणाला एक उग्र वास असतो. तर थोडासा आपण जर अशा प्रकारे किंचित परतून घेतला तर तो उग्र वास कमी होतो. लसणाला किंचित अशा प्रकारे डाग लागलेले आहे. लसूण छान खमंग परतून झालेला आहे. हे पण आपण काढून घेऊ. थोडंसं आपण कढईत तेल घालू. तेल आपल्याला जास्त नाही घालायचं आहे, अगदी किंचित पोहे खायचा पाव चमचा तेल घालू. इथे मी हे फ्रेश कढीपत्त्याचे पानं आहे, हे कालच धुवून ठेवले होते. अगदी हे कोरडे झालेले आहे. यांना आपण छान, यात तरीसुद्धा मॉइश्चर आहे, मॉइश्चर निघेपर्यंत आपण कढीपत्ता छान खमंग कुरकुरीत परतून घेऊ. या चटणीमध्ये कढीपत्त्यामुळे न्यूट्रिशन्स आणि चव दोन्ही खूप वाढते. कढई तापलेली आहे त्यामुळे कढीपत्ता पटकन कुरकुरीत होईल. कढीपत्ता आपल्याला परतायला फारसा वेळ लागणार नाही. कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत इथे मी भाजून घेतलेला आहे. गॅस बंद करूया. मी आपल्याला एक कढीपत्ता दाखवते. बघा, चुरचुर आवाज येत आहे आणि हाताने प्रेस झालेला आहे, म्हणजे कढीपत्ता व्यवस्थित भाजून झालेला आहे. भाजलेला कढीपत्ता ताटात काढून घेऊ. आता हे साहित्य खूप गरम आहे, गार करून आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊ. तर यात मी आधी शेंगदाण्याची चटणी आणि तिळाची चटणी फिरवली होती, त्याच भांड्यामध्ये मी हे सगळं साहित्य घेत आहे. यात घालूया लाल तिखट. आता यात आपण काळी मिरी घातलेली आहे, सोबतच लाल मिरच्या पण घातलेल्या आहे. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त करू शकतात. चवीपुरतं मीठ घालूया. इथे मी सेंधव मीठ वापरलेलं आहे. सेंधव मीठ आरोग्यासाठी खूप छान असतं. झाकण लावून आपण अशा प्रकारे भांड्याला आपण टॉस करून घेऊ, म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित मिसळलं जाईल आणि चटणी व्यवस्थित फिरवता येईल. चटणी आपण ऑन ऑफ करत किंचित रवाळ चटणी फिरवून घेऊ. आपल्याला एकदम मिक्सरचं बटन फुल नाही ठेवायचं, किंचित ऑन ऑफ असं करत आपण चटणी फिरवून घेणार आहोत. तर चटणी मी ऑन ऑफ करत अशा प्रकारे किंचित रवाळ दळून घेतलेली आहे. तुम्हाला बारीक चटणी आवडत असणार तर बारीक फिरवली तरी चालेल.
पण ही चटणी कशी अशी रवाळ छान लागतं आणि मस्त घरभर घमघमाट पसरलेला आहे. चटणी गार करूनच मगच स्टोअर करावी. तर इथे आपली आरोग्यदायी मिक्स चटणी बनवून तयार आहे. पोळीसोबत, भाकरीसोबत, वरण भातासोबत, खिचडीसोबत कशासोबतही खा, अप्रतिम लागते. चटणी 2 महिने टिकते. फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की चटणी काढताना ओला चमचा किंवा ओला हात अजिबात लावू नये. पण खरं सांगू का, चटणी इतकी छान झाली की 8च दिवसात संपली. तर चटणी तर तुम्हाला नक्की आवडलीच असणार. त्यामुळे लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.